जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमचं पोर्टल शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच पोर्टलवरती शेतकऱ्यांना आता लॉग इन कसं करायचं, आपला अर्ज कसा करायचा, याच्यावरती नवीन काय काय ऑप्शन आलेले आहेत, आपलं प्रोफाईल पूर्ण कसं करायचं याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमचं पोर्टल आता फार्मर आयडीने लॉग इन करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे। याच्यावरती जो काही डाटा येणार आहे तो आता ॲग्रीस्टेकच्या पोर्टलशी असलेला डाटा येणार आहे आणि याच्याचमुळे आता फार्मर आयडी याच्यामध्ये बंधनकारक करण्यात आलेली आहे। फार्मर आयडी कसा काढायचा, लॉग इन कसं करायचं याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे आणि आज याच फार्मर आयडीने लॉग इन केल्यानंतर तुमचं पुढे प्रोफाईल तुम्हाला अपडेट करावं लागेल। याच्यामध्ये काय काय बाबी तुम्हाला कंप्लीट करायच्या, त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता, हे सर्व सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचंय। याच्यासाठी तुम्ही गुगलवरती महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करू शकता किंवा डायरेक्टली लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या पोर्टलवर आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी जे काही लाभार्थ्याची वेटिंग लिस्ट असेल, प्रथम येणारच प्रथम प्राधान्य, असे जे काही ऑप्शन आहेत त्याचे जे काही लिस्ट आहेत ते दाखवलेले आहेत आणि याच्यावरतीच आपल्याला आता जे शेतकरी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे याची माहिती देऊन आपल्याला या ठिकाणी लॉग इन करण्याचे ऑप्शन दिलेले आहे। लॉग इन मध्ये सुद्धा वैयक्तिक शेतकरी आणि गटाचं लॉग इन असं दिलेलं आहे। गटामध्ये विद्यमान गट, नवीन गट अशा दोन ऑप्शन दिलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण वैयक्तिक शेतकरीमध्ये जाणार आहोत, तर वैयक्तिक शेतकरीवरती क्लिक करायचंय। याच्यानंतर आपल्याला फार्मर आयडी मागितला जाईल। फार्मर आयडी नसेल तर तो कसा काढायचा आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। खाली आपल्याला दोन लिंक दिलेले आहेत, त्या ठिकाणी आपण फार्मर आयडी माहित करून घेऊ शकता। फार्मर आयडी टाकायचा आहे, तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल, मोबाईलवरती आलेला ओटीपी याच्यामध्ये एंटर करायचा आणि लॉग इन करायचं। आता लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येणार नाही। पूर्वी जे शेतकरी अर्ज करत होते त्यांना सुद्धा आता अर्जाचे ऑप्शन बंद करण्यात आलेले। याच्यामध्ये सूचना येते तुमचं प्रोफाईल 100% पूर्ण करण्यासाठी। आता तुमचा फार्मर आयडी नुसार आलेला डाटा हा फक्त 50%, याच्यामध्ये तुम्हाला जातीचा तपशील, अपंगत्वाचा तपशील या सर्व बाबी पूर्ण करायच्या। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रोफाईल जे आपल्याला अपडेट करण्यासाठी वैयक्तिक तपशील आहे त्याच्यावरती जायचे किंवा याच्यामधून सुद्धा आपण अपडेट करू शकता। याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती सर्व दिलेली आहे। याच्यामध्ये तुमच्या जातीचा जो प्रवर्ग आहे तो तुम्हाला निवडण्यासाठी सांगितलं जाईल। याच्यामध्ये तुम्ही एससी, ऑदर म्हणजे ज्यात ओपन ओबीसी असतात ते निवडायचे, जर एसटी मध्ये असेल तर एसटी निवडायचे, जो जातीचा प्रवर्ग असेल त्याचा जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। ओपन मध्ये असेल तर तुम्हाला फक्त ऑदर्स निवडायचे आणि पुढे जायचे। याच्यामध्ये तुमचा जात प्रमाणपत्र वगैरे नंबर तुम्हाला द्यायची गरज नाही, कारण तुम्ही ऑदर मध्ये केले, ऑदरसाठी जातीचं प्रमाणपत्र गरजेचं नाही। याच्यानंतर अपंगत्वामध्ये सुद्धा ऑप्शन दिलेली, अपंगत्व असेल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल आणि नसेल तर नो करून याला सेव्ह करायचे आणि हे सेव्ह केल्याबरोबर तुमचं प्रोफाईल 100% अपडेट होणार आहे। अर्थार्थी आता तुम्ही याचा अर्ज करू शकता। आता पूर्वी आपण जमिनीचा तपशील, पिकाचा तपशील जोडायचो, आता तुम्हाला याच्यामध्ये जमिनीचा तपशील ऑटोमॅटिक जे ॲग्रीस्टॅक वरती तुम्ही जोडलेला आहे तोच येणार आहे। आता ॲग्रीस्टॅक वरती जर एखाद्या शेतकऱ्यांनी 10 एकर जमीन असताना 1 एकर जर जोडली असेल तर तेवढी 1 एकर इथं दाखवली जाणार आहे। जर 5 एकर जोडली असली तर 5 दाखवणार आहे, पूर्णच्या पूर्ण जोडली असेल तर पूर्ण दाखवणार आहे। पिकाचा तपशील ऑटोमॅटिक ॲग्रीस्टॅक वरती पीक पाहणीच्या अंतर्गत तुम्ही जे पीक पाहणी कराल तीच या ठिकाणी दाखवली जाणार आणि अशा प्रकारे सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच अर्ज करावरती क्लिक करायचे। घटकासाठी अर्ज करा। घटकासाठी अर्ज केल्यावर तुम्हाला दाखवलं जाईल कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, फलोत्पादन, सौर कुंपण किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना, याच्यामधून तुम्हाला ज्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे त्या बाबीच्या निवडावरती तुम्हाला क्लिक करायचे। निवडावरती क्लिक केल्यानंतर तालुका तुम्हाला येणार आहे, त्या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर येणार आहे, कारण ॲग्रीस्टॅक वरची सर्व माहिती या ठिकाणी घेतली गेलेली आहे। तुमचा जो काही फार्मर आयडी असेल तो फार्मर आयडी या ठिकाणी दाखवला जाणार आहे। आता याच्यानंतर तुम्हाला कुठल्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे ती बाब, आता आपण याच्यामध्ये सिंचन साधने व सुविधामधून आलो तर त्याच्या अंतर्गतच्या मुख्य ज्या बाबी असतील त्या दाखवल्या जातील। याच्यानंतर उपघटक काय निवडायचा आहे तो उपघटक निवडायचा आहे। तुम्हाला शेततळ पाहिजे, अस्थिरीकरण पाहिजे, पाईप पाहिजे, ठिबक सिंचन पाहिजे, तुषार सिंचन पाहिजे। जर तुम्ही कृषी यंत्रीकरण मधून आलात तर त्यासाठी वेगळ्या बाबी असतील, फलोत्पादन मधून आलात तुम्हाला वेगळ्या बाबी असतील, सौर कुंपण असेल किंवा अनुसूचित जाती जमातीची योजना असतील, प्रत्येकाला वेगवेगळ्या बाबी असणार आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला समजा पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करायचा आहे, आपण पाईपसाठी बाब निवडल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला एचडीपी पाईप दाखवले जातात, पीव्हीसी पाईप दाखवले जातात। याच्यामध्ये जो पाईप आपल्याला निवडायचा तो घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये अर्ज करत असताना 428 मीटर पर्यंत पाईप दिला जातो। तुम्ही जर 400 टाकलं किंवा 450 टाकलं तर ते पटीत नसल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करता येणार नाही। तुम्हाला 60 मीटर पासून 428 मीटर पर्यंत त्या प्रमाणामध्ये टाकावं लागणार आहे। आता 428 मीटर टाकल्यानंतर या योजनेसाठीच्या अटी शर्ती मला मान्य आहेत असं टिक करून याला जतन करायचं आहे। आता हे जतन झालं म्हणजे आपली बाब फक्त निवडली, आता आपली बाब या ठिकाणी अर्ज पूर्ण झालेला नाही। बरेच जण म्हणतात मी जतन केले म्हणजे माझा अर्ज जतन झाला नाही, असं होत नाही। आता याच्यासाठी तुम्हाला पुन्हा अर्ज सादर करावा लागणार आहे। मुख्य पृष्ठावरती तुम्ही
अर्ज साधावरती क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याचे ऑप्शन येणार. त्या ठिकाणी तुम्हाला पहा आणि मेनूवर जा दाखवलं जाईल किंवा या एकदा निवडलेल्या बाबी अर्ज पूर्ण करण्यापूर्वी निवडा वगैरे सूचना दाखवल्या जातील. याच्यामध्ये मेनूवर जा म्हणजे तुम्हाला इतर बाबी निवडायचे असतील तर निवडू शकता आणि डायरेक्ट पहावरती तुम्ही निवडलेली बाब दाखवली जाईल. एकापेक्षा जास्त बाबी असतील तर प्राधान्यक्रम निवडायचा आहे. एकच बाब असेल तर तुम्हाला डायरेक्टली अर्ज करता येणार आहे. याच्यामध्ये योजनेच्या अटी शर्ती पूर्वसंमतीशिवाय मी काही खरेदी करणार नाही, जे काही घोषणापत्र आहे त्याला टिक करायचे आणि पेमेंटवरती जावरती तुम्हाला क्लिक करायचे. याच्यासाठी तुम्हाला ₹23.60 पेमेंट करावं लागणार आहे. आता हे पोर्टल अपडेट होते, अद्याप याच्यावरती पेमेंटचा गेटवे आणखीन अपडेट झालेला नाही. याच्यामध्ये तुम्ही पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला QR कोड जे काही नेट बँकिंग वगैरे असेल त्याने तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे. जर समजा पेमेंट झालं नाही तरी तुम्ही मी अर्ज केलेले जे घटक आहेत त्याच्या अंतर्गत तुम्ही या पेंडिंग पेमेंटमधून अर्ज पुढे कंप्लीट करू शकता किंवा अर्ज सादर करावर क्लिक करून सुद्धा इतर बाबी निवडून एकत्रितपणे हा अर्ज करू शकता. याचा पेमेंटचा गेटवे लवकरच तुमच्याशी कनेक्ट केला जाईल आणि लवकरच हे अर्ज पूर्णपणे पेमेंटसाठी केले जाते. आता याच्यामध्ये पेमेंट केलेला जो अर्ज असेल त्याला प्रथम येण्याला प्रथम प्राधान्य, म्हणजे पहिला अर्ज येईल त्याला पहिलं प्राधान्य राहणार आहे. आता वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे शेतकरी अर्ज करतील आणि ज्या घटकासाठी जसे लक्षांक येतील तसं त्या लाभार्थ्याला पहिला लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, महाडीबीटी हे फार्मर स्कीमचं नवीन पोर्टल आता नव्या स्वरूपात सुरू झालेले आणि याच्याच बद्दलची एक महत्त्वाची माहिती होती जी तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.